नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा 2025-26 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। त्या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहे, योग्य पर्याय निवडून तुम्हाला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत। 2. यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात। 3. वेद काळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत। 4. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते। आणि 5. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या लावा 3 गुणांसाठी आहे। 1. संहिता, त्याचा ब पर्याय बरोबर आहे ऋग्वेद। 2. वर्ण, त्याचा क पर्याय बरोबर आहे क्षत्रिय। 3. बौद्ध धर्म, त्याचा अ पर्याय बरोबर आहे गौतम बुद्ध। प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. बोधी वृक्ष म्हणजे काय? उत्तर, गौतम बुद्ध बोधगयेतील एका पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानास्थ बसले असताना त्यांना बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले, म्हणून त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, ग्रामणी म्हणजे काय? उत्तर, वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत। तिसरा प्रश्न, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे 4 टप्पे कोणते आहेत? ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ही जन्मापासून मृत्यूपर्यंतचे 4 टप्पे आहेत। चौथा प्रश्न, ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? उत्तर, यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात। पाचवा प्रश्न, सहकार्य म्हणजे काय? उत्तर, एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे याला सहकार्य असे म्हणतात। ब प्रश्न, पुढील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, ऋग्वेद संहिता विषयी माहिती लिहा। उत्तर, ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय। ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य। ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत। दुसरा प्रश्न, मौखिक साधने विषयी माहिती लिहा। उत्तर, ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो। अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात। तिसरा प्रश्न, समाज कसा तयार होतो? उत्तर, जेव्हा लोक काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो। लोकांमधील परस्पर संबंध, व्यवहार व त्यांच्यातील देवाणघेवाण यांचा समावेश समाजात होतो। क प्रश्न, टिपा लिहा। 3 गुणांसाठी आहे। टीप आहे त्रिरत्ने। त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य ही 3 तत्वे। सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे। सम्यक दर्शन, तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे। दुसरे आहे सम्यक ज्ञान, तीर्थकरांच्या उपदेशाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे। आणि तिसरे आहे सम्यक चारित्र्य, पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्न तिसरा अ, रिकाम्या जागा भरा। 5 पैकी कोणत्याही 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत 4 गुणांसाठी। 1. जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओळखला जातो। व्हॅटिकन हा पर्याय बरोबर आहे। 2. अर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे। अर्था हा पर्याय बरोबर आहे। 3. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात। आर्द्रता हा पर्याय बरोबर आहे। 4. 2 अक्षवृत्तांमधील पृथ्वी पृष्ठावरील अंतर
111 किलोमीटर असते. 111 हा बरोबर पर्याय आहे. 5वा प्रश्न, भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. भूगोल हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 3ऱ्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या लावा. 3 गुणांसाठी आहे. 1 कर्कवृत्त, त्याचा ब पर्याय बरोबर आहे, 102 किलोमीटर. 2 दक्षिण ध्रुव, त्याचा क पर्याय बरोबर आहे, 0 किलोमीटर. आणि 3 आर्टिक वृत्त, त्याचा अ पर्याय बरोबर आहे, 44 किलोमीटर. प्रश्न 4था अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 आर्द्रता म्हणजे काय? उत्तर, ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. दुसरा प्रश्न, तापमान कक्षा म्हणजे काय? उत्तर, दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणाची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. तिसरा प्रश्न, मकरवृत्त म्हणजे काय? उत्तर, 23°30' दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात. चौथा प्रश्न, जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोलचे नाव काय आहे? उत्तर, अर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. 5वा प्रश्न, वृष्टी म्हणजे काय? उत्तर, हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात रूपांतरण होणे व ते पुन्हा पृथ्वीवर येणे म्हणजे वृष्टी होय. ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे? उत्तर, एखाद्या ठिकाणाची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. या उलट एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय. दुसरा प्रश्न, तापमापकाविषयी माहिती लिहा. उत्तर, हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल या द्रव्यांचा वापर करण्यात येतो. तापमापकाच्या साहाय्याने तापमानातील फरकाची दैनंदिन नोंद ठेवता येते. तिसरा प्रश्न, वृत्तजाळीचे उपयोग लिहा. उत्तर, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाच्या स्थान निश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.